श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभाग सादर करीत आहे साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम वार्ताचित्र. वार्ताचित्रच्या आजच्या आवृत्तीत आपण ऐकणार आहात पुणे शिरूर, तळेगाव, चाकण शिक्रापूर आणि हडपसर यवत या 3 उन्नत मार्गांच्या प्रकल्पांचं भूमिपूजन, महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे राजकवी यशवंत आणि डॉक्टर सुहासिनी इर्लेकर पुरस्कारांचं वितरण, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासनाच्या वतीनं वाचूया अण्णाभाऊंच्या कथा या अभिनव उपक्रमाचं आयोजन आणि लोकमान्य स्मृती प्रतिष्ठानच्या वतीनं सामाजिक एकात्मता पुरस्कार प्रदान, तसंच आधुनिक भारताचे शिल्पकार लोकमान्य टिळक या विषयावर व्याख्यानाचं आयोजन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुणे शिरूर, तळेगाव, चाकण शिक्रापूर आणि हडपसर यवत या 3 उन्नत मार्गांच्या प्रकल्पांचं भूमिपूजन पुण्यात नुकतंच करण्यात आलं. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार श्रीरंग बारणे, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे आदी मान्यवर उपस्थित होते. पुणे हे देशातील अत्यंत आधुनिक शहर आणि प्रमुख विकास केंद्र म्हणून नावारूपाला येईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. ते म्हणाले, पुणे हे आपलं इंजिनिअरिंगचं, स्टार्टअपचं, सगळ्या गोष्टीचं आपलं हब आहे आणि पुढच्या काळामध्ये ज्या फ्रंटियर टेक्नॉलॉजीज आहे, डीप टेक आहे, याचं देखील हब पुणेच होणार आहे. आज देशामध्ये जे जीसीसीचं रिव्होल्युशन सुरू झालेलं आहे, या जीसीसी मध्ये जवळपास 35% जीसीसी या एकट्या पुण्यामध्ये या ठिकाणी देशातल्या तयार होऊ घातलेल्या आहेत, होत आहेत आणि होणार आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्याचा विचार करता जी परिस्थिती बेंगलोरची झाली की आता बेंगलोरला जाताना 2 वेळा लोक विचार करतात, बेंगलोरमध्ये ट्रॅफिकच पुढे जात नाही, ती परिस्थिती पुण्याची होऊ नये म्हणून मला आनंद आहे. माननीय गडकरी साहेब असतील, केंद्र सरकार, राज्य सरकार, मागच्या काळामध्ये अजितदादा, शिंदे साहेब, आपले चंद्रकांत दादा असतील, आमच्या माधुरीताई असतील, सगळ्यांनी मिळून सातत्याने विचार करून पुण्याला ती परिस्थिती येऊ नये म्हणून आपण अहेड ऑफ द टाइम कसं औषू शकू अशा प्रकारच्या सगळ्या प्रोजेक्ट्सचं आपण कन्सेप्ट केलेला आहे. पुण्यातील वाढती वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाची गंभीर समस्या दूर करण्यासाठी हे 3 उन्नत मार्गांचे प्रकल्प अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. त्यामुळे पुण्यातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळेल असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, अटल ब्रिज क्रॉस केल्यानंतर जेएनपीटीकडे जात असताना आम्ही एक पुन्हा नवीन एक्सप्रेस हायवे बांधायला घेतलेला आहे आणि हा जो हायवे आहे हा याच्यातलं पहिलं टेंडर आता आम्ही काढणार आहे. खरं म्हणजे माझी इच्छा आहे की मुंबई ते बंगलोर हे 5 तासात पूर्ण करायचं आणि त्यामुळे हा जो नवीन हायवे 10,000 कोटीचा आहे हा पुणे तो मुंबई जेएनपीटी प्रेझेंटली हॅज टू पास थ्रू द कंजेस्टेड एरिया ऑफ पनवेल अँड नवी मुंबई. तिथे जाण्याची गरज पडणार नाही. या 3 उन्नत महामार्ग प्रकल्पांमुळे पुण्याच्या विकासाला गती मिळेल आणि हे मार्ग खऱ्या अर्थानं गेम चेंजर ठरतील असा विश्वास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेतर्फे देण्यात येणारे राजकवी यशवंत पुरस्कार आणि डॉक्टर सुहासिनी इर्लेकर पुरस्कार ज्येष्ठ कवी आणि गीतकार जयंत भिडे यांच्या हस्ते नुकतेच प्रदान करण्यात आले. डॉक्टर सुहासिनी इर्लेकर पुरस्कार नवोदित कवींच्या पहिल्या काव्यसंग्रहासाठी देण्यात येतो. यंदा हा पुरस्कार ठाण्याच्या कवयित्री सोनाली लोहार यांच्या बाकी काही नाही या कविता संग्रहाला मिळाला. तर वर्षभरातील उत्कृष्ट काव्यसंग्रहासाठी दिला जाणारा राजकवी यशवंत पुरस्कार यंदा ज्येष्ठ कवयित्री शिवप्रिया सुर्वे यांच्या उधळ माधळ वारा या कविता संग्रहाला मिळाला. परिषदेच्या प्रमुख कार्यवाह डॉक्टर स्वाती महाळंक यांनी राजकवी यशवंत आणि डॉक्टर सुहासिनी इर्लेकर यांच्या काव्याची वैशिष्ट्य आणि वेगळेपण विशद केलं. स्थानिक कार्यवाह सुनेत्रा मंकणी यांनी या पुरस्कारांविषयीची माहिती दिली. अध्यक्षपदावरून एकंदर कवितेविषयीचे आपले विचार व्यक्त करताना ज्येष्ठ कवी जयंत भिडे म्हणाले, कविता ही जगावी लागते. म्हणजेच काय, आपण जे जीवन जगतो, कवीच्या वाट्याला जे जीवन, प्रत्येक माणसाला अनुभव आहेत, सुख दुःख सावली सगळं आहे, पण कविता ही जगावी लागते. मगाशी त्या सोनाली म्हणाल्या की कविता मी लिहायला बसतो म्हणून असं नाही होत. कविता हे तुम्ही ठरवून येण्याजोगी गोष्टच नाही. तुम्ही सगळं जीवनाची वाटचाल चालताना
जे जे अनुभव येतात, जेवढी अनुभूती सकस ना तेवढी उत्तम दर्जाची कवितेची निर्मिती पण होते, हे लक्षात ठेवा. मग ही अनुभूती म्हणजे काय, थोडक्यात सांगायचं तर जे आपण जगत असतो वाटचालीमध्ये जीवनाच्या, त्यामध्ये डोळे आणि कान हे जागृत पाहिजे. कवीला निरीक्षण अतिशय उत्तम असायला हवं, किंवा श्रवण पण असायला हवं. अनुभूती यातून तुमच्याकडे येत असते आणि मग ही अनुभूती आल्यावर काय होतं असा प्रश्न साहजिक होईल. सोप्या भाषेत बोलतो मी. ही अनुभूती जी तुम्ही कानाने ऐकता श्रवणातून किंवा डोळ्यांनी क्षण टिपता आणि अनुभव घेता, ते की डोळ्यांनी टिपावं, कानांनी ऐकावं आणि चिंतनात ठेवावं. आणि चिंतन जेव्हा चिंतनामध्ये अशी अनुभूती जाऊन बसते, ती बसल्यानंतर पुन्हा त्याच तऱ्हेचा अनुभव जेव्हा तुमच्या वाटेत भेटतो, तेव्हा काय होतं, चिंतनात ठेवलेली पूर्वीची अनुभूती, प्रतिभेचा स्पर्श झाला की काळजातून बाहेर येण्यासाठी धडपडायला लागतो ना, तेव्हा शब्दरूप घेऊन कविता कागदावर उतरते. हरित कुंभ, हरित नाशिक, हरित विद्यापीठ परिसर हे ब्रीद समोर ठेवून राज्य सरकारच्या उन्नत नाशिक अभियान ग्रीन मिशन या अभियानांतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक संकुलामध्ये नुकतंच मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आलं. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. या मोहिमेविषयी आकाशवाणीला अधिक माहिती देताना विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्य बागेश्री मंठाळकर म्हणाल्या, हरित कुंभ, हरित नाशिक, हरित विद्यापीठ परिसर हे ब्रीद घेऊन महाराष्ट्र सरकारच्या उन्नत नाशिक अभियान ग्रीन मिशन अंतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक कॅम्पसवर भव्य वृक्षारोपण करण्यात आले. कुंभमेळा मंत्री श्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेचे सुमारे 700 स्वयंसेवक, समन्वयक, प्राध्यापक, प्राचार्य, संस्थाचालक यांनी सहभागी होऊन वृक्षारोपण केले. विद्यापीठाच्या नाशिक कॅम्पसवर टप्प्याटप्प्याने 5000 झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यापैकी 1500 झाडे आज लावण्यात आली. विद्यापीठाच्या पुण्यातील कॅम्पस प्रमाणे नाशिकचा परिसरही ग्रीन कॅम्पस होणार याबद्दल गिरीश महाजन यांनी आनंद व्यक्त केला. भविष्यात विद्यापीठाच्या नाशिक कॅम्पसचे पालकत्व घेऊ असे आश्वासनही यावेळी श्री गिरीश महाजन यांनी दिले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 57व्या पुण्यतिथीनिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासनाच्या वतीनं वाचूया अण्णाभाऊंच्या कथा या अभिनव उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या अभिवाचन कार्यक्रमामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊंच्या माझा रशियाचा प्रवास या पुस्तकातील उतार्यांचं प्रभावी अभिवाचन वैभवी कदम आणि ऐश्वर्या वराळ या विद्यार्थिनींनी केलं. या उपक्रमाविषयी अधिक माहिती देताना अण्णाभाऊ साठे अध्यासनाचे प्रमुख डॉक्टर सुनील भंडगे म्हणाले, लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंच्या 57व्या स्मृतिदिनानिमित्त पुण्यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासनाच्या वतीनं HV देसाई महाविद्यालयामध्ये आपण एक कार्यक्रम केला. विद्यार्थ्यांचं अभिवाचन लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या 35 कादंबऱ्या, कथासंग्रह, लावण्या, छक्कड हे माध्यमिक शाळांपासून ते कॉलेजच्या विद्यार्थ्यांपर्यंत त्यांचं साहित्य जावं असं म्हणून कथा अण्णाभाऊंच्या अशा अभिवाचनाचा कार्यक्रम HV देसाई महाविद्यालयात संपन्न झाला. या निमित्ताने प्राचार्य राजेंद्र गुरव, मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक विवेक देसाई यांच्या उपस्थितीमध्ये आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन प्रतिनिधी सदस्य माननीय बागेश्री मंठाळकर उपस्थित होत्या. यावेळी विद्यार्थ्यांनी कथा लोकशाहीरांच्या याचं अभिवाचन केलं. याच्यामध्ये माझा रशियाचा प्रवास या कथेतल्या काही उतार्यांचं अतिशय उत्कृष्टपणे त्या विद्यार्थ्यांनी अभिवाचन केलं. एक मोठा उद्देश दरवर्षी आपण अध्यासनाच्या वतीने करत असतो की त्यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने अण्णाभाऊंचं सर्व साहित्य हे सर्व समाजापर्यंत गेलं पाहिजे आणि म्हणून वेगळ्या माध्यमातून आपण हा उपक्रम शाळांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये करत असतो. काही वर्षापूर्वी आपण या सगळ्या विद्यार्थ्यांच्या अभिवाचनासाठी महापालिकेतल्या शिक्षकांचा अभिवाचनाचा वर्ग आपण घेतला होता आणि खूप चांगला प्रतिसाद त्याला मिळाला होता. त्यामुळे एक विद्यार्थ्यांपर्यंत अण्णाभाऊ गेले पाहिजेत या उद्देशाने हा कार्यक्रम आपण करत असतो. धन्यवाद.
महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दलाच्या वतीनं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृतिदिनानिमित्त अभिनेते, लेखक, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला. तसंच सामाजिक कार्यासाठी राज देशमुख आणि कवयित्री पंचवटी गोंडाळे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर विशेष परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या जीवनकार्यावर आधारित तुकाराम या पत्रकार शफी पठाण यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं प्रकाशन नुकतंच पुण्यात ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्या हस्ते झालं. कायद्यानं आणि तत्वांवर ठाम राहून बदल घडवण्याची जिद्द असलेले तुकाराम मुंढे यांच्यासारखे अधिकारी समाजासाठी दिलासा देणारे आहेत, असं प्रतिपादन पठारे यांनी यावेळी बोलताना केलं. या कार्यक्रमाला प्रेक्षकांची प्रचंड उपस्थिती होती. ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक आणि संगीत गुरु पंडित डॉक्टर विकास कशाळकर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त ओंकार आदिनाथ फाउंडेशन आणि डॉक्टर विकास कशाळकर शिष्य परिवार यांच्या वतीनं अमृतधारा या कार्यक्रमाचं नुकतंच आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी डॉक्टर कशाळकर आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर राजश्री कशाळकर यांचा सत्कार करण्यात आला. डॉक्टर कशाळकर यांनी रचलेल्या बंदिशींचं पुस्तक प्रकाशन आणि अमृतस्वर या विशेष संगीत अंकाचं प्रकाशनही यावेळी करण्यात आलं. तसंच डॉक्टर कशाळकर यांच्या जीवनावर आधारित माहितीपट यावेळी दाखवण्यात आला. याप्रसंगी बोलताना डॉक्टर कशाळकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, ओंकार आदिनाथ या फाउंडेशननी माझ्या 75च्या निमित्ताने वेगवेगळ्या गावामध्ये माझ्या बंदिशींचे कार्यक्रम केले. या नवीन बंदिशींची आवश्यकता होती, कारण पूर्वीच्या बंदिशींचे विषय फक्त शृंगाराशी संबंधित होते. पण केवळ शृंगार न ठेवताना मी वेगवेगळ्या विषयावर बंदिशी केल्या. त्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे म्हणून वेगवेगळ्या गावात विद्यार्थ्यांनी कार्यक्रम केले आणि ते अत्यंत सुंदर झाले. चतरंगसारखा प्रकार आहे तो लोकांपर्यंत त्यानिमित्ताने पोहोचला. हवेली संगीतामध्ये मी जे प्रयोग केले त्याचे पण काही कार्यक्रम केले. नंतर सुफी संगीतावरचा कार्यक्रम केला. असे खूप कार्यक्रम या 75च्या निमित्ताने लोकांपर्यंत पोहोचले, याचा मला मनापासून आनंद होतो. लोकमान्य स्मृती प्रतिष्ठान पुणे यांच्या वतीनं लोकमान्य टिळक जयंती सोहळ्यात कवी, गीतकार संदीप खरे आणि संगीतकार गायक सलील कुलकर्णी यांचा लोकमान्य टिळक सामाजिक एकात्मता पुरस्कार देऊन नुकताच गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात आधुनिक भारताचे शिल्पकार लोकमान्य टिळक या विषयावर माय होम इंडिया फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील देवधर यांचं व्याख्यानही आयोजित करण्यात आलं होतं. लोकमान्य टिळक हे केवळ महाराष्ट्राचे नेते नव्हते, तर संपूर्ण भारताचे पहिले सर्वमान्य राष्ट्रीय नेतृत्व होते. सध्याच्या नवीन शैक्षणिक धोरणाचा आत्मा आणि लोकमान्यांचे शिक्षणविषयक विचार एकच आहेत, असं मत देवधर यांनी यावेळी बोलताना मांडलं. लोकमान्य टिळक यांच्या नावाचा पुरस्कार मिळणं ही आयुष्यातील गौरवाची बाब असल्याची भावना संगीतकार गायक सलील कुलकर्णी यांनी व्यक्त केली. तर आपण आहोत त्या क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करणं ही सुद्धा एक प्रकारची राष्ट्रभक्तीच आहे, असं मत कवी संदीप खरे यांनी यावेळी बोलताना मांडलं. कार्यक्रमात कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी लोकमान्यांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी 100 कीर्तन करण्याचा संकल्प जाहीर केला. पुण्याची ओळख जागतिक स्तरावर नेण्यासाठी समाजोपयोगी उपक्रम राबवणार असल्याचं कुणाल टिळक यांनी सांगितलं. तर श्रोते हो, हे होतं आजचं वार्ताचित्र. संपादन माधवी कुलकर्णी, संकलन डॉक्टर स्वाती माळंक, तंत्रसहाय्य आणि निवेदन पूजा दीक्षित. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. पुन्हा आपली भेट पुढच्या आठवड्यात. नमस्कार.